मंडळाचे सदस्य आहेत। जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। बोलूयात पुढच्या बातमीकडे। सालेकसा आमगावमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। 100% भाजपचे उमेदवार निवडून आणू, आमदार संजय पुराम यांनी विश्वास व्यक्त केलाय। गोंदिया जिल्ह्यातील देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये येत्या काही महिन्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका होणार असल्याची शक्यता आणि यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे आणि या निवडणुकांसंदर्भात आमदार संजय पुराम यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा नगरपंचायत सालेकसाला होता। आमगावला प्रशासक असल्यामुळे तिथला नगर परिषद होऊ शकला नाही, पण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पक्ष आपला उमेदवार तिथे उभा करेल आणि निवडून आणेल। कार्यकर्त्यांच्या भावना असा आहे की आपला भारतीय जनता पक्ष आमगाव विधानसभेमध्ये खूप मजबूत आहे आणि त्याच्यामुळे आपण स्वतंत्र जरी लढलो तरी देखील नगरपंचायत आमगावमध्ये आणि सालेकसा नगरपंचायतमध्ये आपण निवडून येऊ शकतो।